भारतीय जनता पार्टी आंदोलन करता आहे। आज मी स्वतः अकोल्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या राहुल गांधीच्या पोटातलं ओठावर आलं, देशातलं आरक्षण संपवण्याची भूमिका। राहुल गांधींनी देशातलं आरक्षण संपवण्याचा त्यांच्या मनात घाट आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। राहुल गांधी आणि काँग्रेस सरकार आलं तर एससी एसटी आणि ओबीसीचं आरक्षण जाईल, कुणालाच आरक्षण मिळणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली। आणि या भूमिकेविरुद्ध महाराष्ट्रात देशभर आंदोलन सुरूच आहे, पण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने राहुल गांधीच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये ज्यांना आरक्षण मिळतं तो ओबीसी, एससी एसटी, व्हीजेएनटी हा समाज राहुल गांधीवर बहिष्कार टाकेल अशी भूमिका आम्ही पुढच्या काळात घेणार आहोत। काँग्रेसचा इतिहास आहे, आरक्षण विरोधी काँग्रेसचा इतिहास आहे। आपण अनेक विषयात बघितला आहे, त्या विषयाची चर्चा आपण करू आंदोलनाच्या वेळी। पण मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजी संविधान बदलणार आहे अशा खोट्या बातम्या तयार करून, खोटे वक्तव्य करून, या देशामध्ये कन्फ्युजन निर्माण करून मोदीजींच्या विरुद्ध संविधानच बदलणार आहे असा संपूर्ण देशभर कांगावा केला। काही अंशी त्यांना यशही आलं, मतं मिळाले, जनतेला कन्फ्यूज करून मतं घेतले, संविधान बदलणार आहे म्हणून मतं घेतले। पण आता तर राहुल गांधींनी स्पष्टपणे जाहीर केलं की आम्ही आरक्षणच काढणार आहोत, कुणालाच आरक्षण मिळणार नाही। काँग्रेस सरकार कुणालाच आरक्षण देणार नाही, काँग्रेस सरकार एससी एसटी ओबीसीचं आरक्षण काढून टाकेल। आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये या सर्व आरक्षण घेणाऱ्या समाजाला आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की राहुल गांधीला कधी सत्तेमध्ये येऊ देणं म्हणजे आरक्षण जाणे अशी भूमिका राहणार आहे। आणि म्हणून याकरता आम्ही समाज प्रबोधन, सर्व समाजामध्ये जाऊन समाज प्रबोधन करणार आहे। राहुल गांधीच्या भूमिकेतून यांना त्यांची समाजविरोधी भूमिका ही जनतेसमोर आम्ही आणणार आहे। आजचं आंदोलन 9:30 वाजताचं आहे। आपण सर्वांनी आपण आंदोलनस्थळी यावं अशी आपल्याला विनंती आहे। खरं कारण तर असं आहे की पंचायतची निवडणूक पार्लमेंटची निवडणूक पंचायत सारखी आल्यामुळं म्हणजे देशाची निवडणूक, देशहिताची निवडणूक, देशाचे मुद्दे बाजूला पडले आणि निवडणूक लोकल मुद्द्यावर गेली। पंचायतची निवडणूक, पार्लमेंटची निवडणूक पंचायत सारखी झाली। ग्रामपंचायतचे मुद्दे सुद्धा या निवडणुकीमध्ये आले, नगरपालिका, महानगरपालिकेचे मुद्दे। आणि महाविकास आघाडीने आम्ही संविधान बदलणार आहे, मोदीजी संविधान बदलणार आहे, मागासवर्गीय समाजाची दिशाभूल केली, आदिवासी समाजाने परंपरागत आम्हाला मतं दिले, आदिवासी समाजामध्ये कन्फ्युजन तयार केलं की मोदीजी आले तर आमच्या आरक्षणाला धक्का होणार आहे। समोर गेल्यावर महिलांना त्यांनी खोटं बोलले की काँग्रेस आली, राहुल गांधी सांगितलं आमचे खासदार निवडून द्या, इथे खासदार निवडून येईल तिथे आम्ही खटाखट 8,500 रुपये देऊ महिन्याचे, महिलांना, आमच्या बहिणींना सांगितलं। म्हणजे एकीकडे कन्फ्युजन तयार करणे,
एकीकडे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे, दुसरीकडे खोटारडेपणा करणे, जनतेला खोटं बोलून मतं घेणे आणि यामुळं काही सेटबॅक आम्हाला बसला. काही सेटबॅक आम्हाला असा बसला की शेतकरी शेतमजूर यांना सोयाबीनचे जे समांतर भाव योजना आहे ते उशिरा लागू झाली. शेतकरी शेतमजुरांनी सुद्धा त्या ठिकाणी थोडा आम्हाला त्यावेळेस कमी मतदान देण्याचा विचार केला. अशा अनेक गोष्टी आहे. आम्ही विकसित भारताचा संकल्प मांडत राहिलो. मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प कसा केला, मागच्या 10 वर्षात मोदीजींनी लोकांना मोफत रेशन दिलं, या सर्व बाबी आम्ही मांडत राहिलो. पॉझिटिव्ह बाबी आम्ही मांडत राहिलो. विरोधक लोकल मुद्दे मांडत राहिले आणि त्यामुळं काही ठिकाणी आम्हाला सेटबॅक बसला. आप मुझे बताइए कि आप बोल रहे हैं कि कांग्रेस ने दिग्भ्रमित कर दिया, ये कर दिया. आज पूरा मीडिया आपके साथ, सत्ता आपके पास, वो सिर्फ सोशल मीडिया पे डिपेंड वो लोग मामूली, उसके बाद में भी आप अरे पूरा जो दोषारोपण है वो सब की भाई इन्होंने लोगों को कंफ्यूज कर दिए, पूरे प्रचार यंत्रणा आपके पास, पूरा देश आपके साथ, उसके बाद में भी अगर. और दूसरी बात ये जो राहुल गांधी वाला विषय है, इसके अलावा भी लोकल में महाराष्ट्र में 50 समस्याएं हैं, उधर आप कुछ बोलते नहीं. वो बारे में आप बोल रहे हैं. आज का आंदोलन ये समाज के हित में महत्वपूर्ण है. अगर आज हम आंदोलन नहीं करेंगे, राहुल गांधी को अगर हम नहीं समझाएंगे, विरोधी पार्टियां काम है, कोई भी अपोजिशन सरकार में तो क्या हुआ, अपोजिशन पार्टी करके संगठन है हमारा. राहुल गांधी की मानसिक स्थिति क्या है कि समाज का आरक्षण निकालने की. ये अगर समाज में हम नहीं बताएंगे तो हमको बताना पड़ेगा समाज को कि आपके खिलाफ. बाकी भी और भी बहुत सी समस्या को भी लीजिए ना. मैंने आपको वही बताया कि आप प्रेस को डाइवर्ट कर रहे हैं. जिस मुद्दे पे मेरी प्रेस है वो प्रेस को आप डाइवर्ट कर रहे हैं. मैं बार बार कह रहा हूँ कि आप प्रेस को डाइवर्ट कर रहे हैं. कि आपको ये मान्य है कि राहुल गांधी ने कहा वो मान्य है? आपको प्रेस को भी मान्य है? नहीं, प्रेस को मान्य है क्या? प्रेस मीडिया क्या हमारे भाई साहब को मान्य है क्या? मोदीजींनी 405चा नारा दिला होता. आपल्या 8 खासदारांनी 405 जर झालं तर आम्ही संविधानबद्ध असं स्टेटमेंट दिलं होतं. महाराष्ट्रातल्या पंकजाताई सुद्धा त्यामध्ये आहेत, अनंतकुमार हेगडे सुद्धा. याचं समर्थन आहे आपलं? त्यांनी केलेल्या स्टेटमेंटचा पूर्ण विपर्यास केला. त्याचवेळी त्यांनी सांगितलं की आमचा त्या ठिकाणी असा उद्देश बिलकुल नव्हता. राहुल गांधींनी क्लिअर स्टेटमेंट केला. राहुल गांधीचं तुम्ही जरा बघा व्हिडिओ. त्याने क्लिअर स्टेटमेंट केलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं आरक्षण ठेवणार नाही. आणि तुम्हाला हे माहीत आहे सर्वांना, या देशातल्या 140 कोटी भारतीयाला माहीत आहे की संविधान कुणीच बदलू शकत नाही. संविधानाच्या मूळ ढाच्याला कुणी हात लावू शकत नाही, जे बदलूच शकत नाही. पण त्यांनी काय सांगितलं, आरक्षणच काढून टाकू. आमचा फेक नरेटिव्ह बिलकुल नव्हता. आम्हाला असं वाटलं ज्या पद्धतीने मोदीजींनी काम केलं आहे देशामध्ये आणि ज्या पद्धतीने आम्ही आमचा मॅन्युफॅक्चर दिला आहे, त्या पद्धतीनं असं वाटलं की आम्हाला 100% अपेक्षा अशी. शेवटी आम्ही जेव्हा जनतेचे काम करतो 4 कामं, तेव्हा अपेक्षा असतं की मतं मिळतील. मतं मिळाले नाही, त्याच्यामध्ये खोलात आम्ही गेलो. आमच्याही कार्यकर्त्यांनी काही जर कमी काम केलं असेल, आम्ही त्या कामाला पुन्हा लागलो. लोकसभेच्या निवडणुकीतून जे आम्ही हरलो, त्यातून काही शिकलो आहे. आम्ही हरलो हे माहीत आहे, पण त्यातून आम्ही काही शिकलो आहे. ती आमची चूक दुरुस्त करून आम्ही पुढच्या निवडणुकीला समोर जातो आहे. आम्ही सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. आमचा हा दावा नाही आहे की आम्ही सारा बदलला आहे, आमच्या सरकारनं सारं 10 वर्षात बदलून टाकलं. हा दावा कुणीच करू शकत नाही. पण देशाची निवडणूक नगरपालिका महानगरपालिकेसारखी होईल आणि पंचायतसारखी ग्रामपंचायतसारखी येईल. तिथे ग्रामपंचायतची नालीसुद्धा लोक सांगतील. हा सुद्धा एक आम्हाला त्या ठिकाणी अंदाज आला नाही. खरं तर आम्ही अंदाजच घेतला नाही निवडणुकीचा. निवडणुकी अशी फिरत राहिली आणि त्यामुळं आम्हाला आज अंदाज आला की निवडणुकीत खरं काय झालं. हे मान्य आहे, काही गोष्टी सुटल्या आहेत, पूर्णच काही सुधारणा झाली नाही. हे कुणीच उद्याही आलं तरी होऊ शकणार नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की लोकल हायपर कंटेंट वापरण्यात आले आणि आम्ही सुद्धा अंदाज घेऊ शकलो नाही, म्हणून आम्ही कमी राहिलो. आणि दुसरं एक महत्त्वाचं शेवटचं, 12 सीटवर आम्ही
धुळे आम्ही 4,000 हरलो, 6,000 आम्ही बीड हरलो, 16,000 आम्ही उज्ज्वल निकमजी हरलेत, 18,000 मीरकोटेच्या 12 सीट्स भाजपाच्या 50,000च्या आतमध्ये मतांनी हरल्यात 12 सीट. जर आम्ही बूथवर 2 मतं 4 मतं 20 मतं मिळवले असते, म्हणजे जास्तीत जास्त 20 मतं कमीत कमी 2 मतं हे जर मिळवले असते तर 12 सीट पुन्हा भाजपच्या आल्या असत्या, 12-9 21 झाल्या असत्या. आम्हाला अंदाज आला नाही परिस्थिती एवढी घासून येईल आणि त्यामुळं आम्ही मागे राहिलो. सर, महापालिकेत पुणे महापालिकेतील पालघरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. 2 दिवस लागले अजित पवारांना माफी मागायला. त्यांनी 13 कोटी जनतेची माफी मागून ते मोकळे झाले. 4थ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये डेप्युटी सीएम जे आहेत तुमचे फडणवीसजी यांना माफी मागायला विसर का पडला आणि याच्यावर तुमचं काय मत आहे नेमकं? सरकारने सर्वांनीच माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. काहींनी प्रेसमध्ये, काहींनी त्या ठिकाणी ट्विट करून माफी मागितली आहे. असं आहे, सरकारमधलं सर्वांनीच केलं. माननीय प्रधानमंत्री मोदींनी माफी मागितली आणि सांगितलं की बाबा कुणी या भावनेने पुतळा मांडला होता का? भावना बघा, भावना पुतळा जेव्हा उभारला तेव्हा तो या पद्धतीने पडलेली भावना होती का? भावना काय होती की छत्रपती शिवरायाचा पुतळा त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे. त्यावेळी जे काही अंदाज चुकले, एखाद्या वेळेस आपण घर बांधतो, आपला कधी अंदाज चुकतो की हे. माझा प्रश्न तो नाही, माझा प्रश्न आहे की या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांना माफी मागायला विसर पडला तुमची होता. त्यांचा सोशल मीडिया बघा, तुम्ही त्यांचा सोशल मीडिया अकाउंट बघा. त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर या गोष्टीचा उल्लेख केला आहे आणि त्यामुळं मीडियासमोरच का नाही मागितली, याच्यासमोरच का नाही मागितली? प्रत्येक गोष्ट मीडियासमोर आली पाहिजे असं नसतं ना. पुणे महापालिकेतील 2 गावं कुरसोली आणि उरळी हद्दपार करण्यात आले आहेत. अकोल्यात बोला ना. त्या विरोधात भाजप आंदोलन हे करणार आहे का? हायकोर्टात जाणार आहे का? मला तिथला आता घ्यावा लागला अंदाज. पुण्याचा काय मला आत्ता माहिती नाही आहे. शिंदे गटाचे आमदार यामिनी जाधव यांनी पुढचा वाटप केला, याला भाजपच्या अनेक नेत्यांनी विरोध केला. तुमचं काय मत? सर, याच्यावरच एक प्रश्न. महायुतीत यावरच 3 मतांतर आहेत. यामिनी जाधव पुढचा वाटतात, नितेश राणे म्हणतात की मुस्लिमांकडून माल घेऊ नका आणि अजित पवार म्हणतात की मुस्लिमांविरोधात काही ऐकणार नाही. नेमकं याकडे कसं पाहता? महायुतीमध्ये जेव्हा 3 पक्ष आहेत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत संघटनात्मक. आम्ही ज्या विचारावर आपला पक्ष चालवतो त्या पक्षामध्ये वेगळे विचार आहेत. अजितदादांनी आपला पक्ष तयार केला, त्यांचे विचार वेगळे आहेत. शेवटी आम्ही एकत्र कशा करता आहोत? मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहेत. 2029 पर्यंत 5 वर्ष मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जर महायुतीचं राहिलं, दोन्ही सरकार NDA, तर दोन्ही सरकारचा फायदा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर नेण्याकरता डबल इंजिन सरकार काम करेल. याकरता महायुतीच्या सरकारची गरज आहे. यातलं एक जरी सरकार बदललं तर जो उपयोग 2 सरकारचा होतो तो होत नाही. बघा, मधात उद्धव ठाकरेचं सरकार आलं. मी तुम्हाला मोजून 15 योजना दाखवतो. 15 योजना ज्या गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना उद्धव ठाकरेंनी बंद केल्या. जेव्हा वरचं सरकार एक असतं, खालचं सरकार एक असतं, त्यातून राज्याचा आणि जनतेचा फायदा होतो. आणि म्हणून आम्ही 3ही पक्षाने विचार केला की तुमचे वैचारिक काही गोष्टी वेगवेगळ्या असतील, पण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता, अकोला जिल्ह्याच्या विकासाकरता आपण एकत्रित पद्धतीने काम केलं पाहिजे. शेवटी महाविकास आघाडीमध्ये 3 एकत्र आहे. उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपला पक्ष हिंदुत्वाच्या आधारावर तयार केला होता. मग तुम्ही उद्धव ठाकरेला विचारलं का? काँग्रेसची सारखी भूमिका जी कधीच बाळासाहेब ठाकरेजींना मान्य नव्हती. त्यांनी म्हटलं होतं जर मला काँग्रेसच्या घरी जावं लागेल तर माझा पक्षच बंद करून टाकेल मी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की मला काँग्रेसच्या दरबारात जावं लागेल त्या दिवशी माझा पक्षच बंद करून टाकेल. मग उद्धव ठाकरेला तुम्ही कधी विचारलं का? तुम्ही शरद पवारांना विचारलं का तुम्ही उद्धव ठाकरे कसे चालतात? असं आहे की 2 मतं आहेत. एकीकडे आमचं स्पष्ट मत आहे, आम्हाला सरकारमध्ये कुणा व्यक्तीला मुख्यमंत्री करायसाठी यायचं नाही आहे. आम्हाला सरकारमध्ये कुणा व्यक्तीला मुख्यमंत्री करायसाठी यायचं नाही. आम्हाला सरकारमध्ये मोदीजींचे पुढचे 5 वर्ष महाराष्ट्राकरता, देशाकरता आणि महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या विकासाकरता महत्त्वाचे आहे.
जर सरकार बदललं तर हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक, शरद पवारांचे लोक साऱ्या योजना बंद करतील. मी तुम्हाला दाव्याने सांगतो. यांनी बंद केल्या, यांनी कर्नाटकमध्ये साऱ्या योजना बंद केल्या. मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना बंद केली, तेलंगणामध्ये बंद केली, यांनी हिमाचलमध्ये बंद केली. भाजप आहे त्या ठिकाणी दोन्ही सरकारचा बूस्ट आहे, दोन्ही सरकारचं त्या ठिकाणी मजबूती आहे. आणि मागच्या वेळी मोदीजी खूप द्यायला तयार होते, पण उद्धव ठाकरे जायलाच तयार नव्हते. आता जर हे आले चुकीनं, म्हणजे अकोल्यामध्ये एक जरी मत चुकीचं गेलं महाविकास आघाडीला, तर मी तुम्हाला दाव्याने सांगतो केंद्र सरकारच्या कुठल्याही अनुप धोत्रेच्या दिल्ली सरकारच्या योजनेचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की दिल्ली सरकारचं जर नाव झालं तर आमचं काय होईल. आणि म्हणून विरोधी सरकार येऊ नये, या देशात महायुतीचं आणि एनडीएचं सरकार आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ही आमची भूमिका आहे. महागाईच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांचे व्यंगचित्र मुंबईत लावण्यात आलेलं आहे. असं आहे की आता त्यांचा विरोधी पक्ष म्हणून त्यांचा तो अधिकार आहे विरोध करायचा, पण महागाईबद्दल जरा एक वेगळी चर्चा करू आपण. किती इन्फ्लेशन झालं, किती त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक आली, कसं कसं देशामध्ये GDP वाढला, कसं कसं 10 वर्षात या देशाला सुरक्षित ठेवण्याचं, जगातली आर्थिक मंदी. मी 50 देशाची तुलना करू शकतो, 50 देशाची, की 50 देशामध्ये आज काय आर्थिक मंदी आहे आणि भारत या परिस्थितीमध्ये कसा टिकून आहे. कोरोनासारख्या महामारीनंतर 140 कोटीचा भारत, विचार करा तुम्ही, विसरून जातो आपण. ज्यावेळा कोरोनाची महामारी आली 140 कोटीचा भारत आणि जग, म्हणजे जगातल्या संपूर्ण देशाच्या 50% देशाची लोकसंख्या भारतामध्ये आहे. एवढ्या मोठ्या देशाला सांभाळून, एवढ्या मोठ्या देशाला आर्थिक मजबूत ठेवून जगाची कॉम्पिटिशन करणे ही काही लहान गोष्ट नव्हती मित्रांनो. काहीतरी ते बोलता येतं आपल्याला, विरोध करता येतं, पण देशाला कोरोना सांभाळून देशाला मजबूत ठेवणे ही काही लहानशी गोष्ट नव्हती. सर्वांना उत्सुकता आहे हिट अँड रनची सत्यता काय. खरं तर मी तुम्हाला सांगतो, यावर मी यावर जास्त बोलू नये, म्हणजे काही प्रेसला टाळायचं म्हणून कधीच टाळत नाही. मी एकदम खुल्या मनाचा आहे. कुठलंही माझं जे काही वक्तव्य आहे त्यातून पोलीस इन्क्वायरीवर प्रेशर येणार नाही. कारण शेवटी एखादी गोष्ट मी बोलली त्यामध्ये पोलिसांना रोज त्या ठिकाणी स्टेटमेंट जातात, आणि मग बावनकुळेची भूमिका समजा खरीखुरी मांडली तरी उद्या विरोधक म्हणतील की आपल्या मुलाला वाचवण्याकरता. त्यापेक्षा मी तर सांगितलं पहिल्या दिवशी, मी इमानदारीने सांगतो, मी कधी पोलिसांना फोन केला नाही. एकदा फक्त माहिती घेतली काय घटनेची, काय घटना झाली आहे नेमकी. मी गृहमंत्र्याला काही बोललो नाही. त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री होते, राज्याचे गृहमंत्री दिवसभर माझ्यासोबत होते. पण मला वाटतं मी एकाच भूमिकेवर स्ट्रॉंग आहे आणि फर्म आहे. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. यानंतर सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी कुठल्याही प्रकारची अशा पद्धतीचे कोणत्याही घटना मान्यच नाही आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो, माझा की अजून सर्वसाधारण माणसाचा, आता एकच भाग आहे, गाडी चालवण्यावर कुठला गुन्हा, गाडीमध्ये बसणाऱ्यावर कोणते गुन्हे, यावर त्याचा तपास सुरू आहे. गाडी चालवणारा व्यक्ती हे लक्षात आले आहे, गाडीत बसणारे लक्षात आले आहे. त्यामुळे एवढाच पार्ट आहे की चालवणाऱ्यावर का आणि बसणाऱ्यावर का हाच पोलीस तपास करताय. महायुती सरकारने एवढं चांगलं काम केलं सांगा, पण तरी आतापर्यंतच्या सर्व्हेमध्ये भाजपला फक्त 50 ते 60 जागा मिळतील असं सर्व्हे आहे. याचं कारण हा जनतेचा सर्वे नाही आहे. हा सर्वे मनाचं समाधान करून घेणारा आहे. तुम्हाला निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल की महाराष्ट्रात महायुतीचं सरकार मोठं बहुमत. स्पेशली भाजपला किती जागा भेटतील असं तुमचं वाटतं? बघा, दावा करणे चुकीचं आहे. मी दाव्याला मान्य करत नाही. अजून चांगलं काम करता येईल का महिन्याभरात? आप सत्ता में आएंगे ये तो कंफर्म है. मैंने बता दिया, पूरे बहुमत के साथ आ रहे. और दूसरा, हमको किसानों का प्रश्न है, सोयाबीन का है. जैसा हमने मुख्यमंत्री माझी लाडली बहन योजना का एक अच्छा काम किया है. किसानों को सोयाबीन के भाव है, सोयाबीन की खरीदी है, इसके पर क्या काम करना पड़ेगा. और अनेक मुद्दे हैं महाराष्ट्र में. कपास का मुद्दा है, कपास के मुद्दे पे काम करना पड़ेगा. सोयाबीन के ऊपर काम करना पड़ेगा. सोयाबीन की वक्त की खरीदी हो जाए, सोयाबीन का अच्छा रेट मिल जाए, किसानों की भावना है. तो इसलिए याकरता आम्ही
योग्य पद्धतीने केंद्र सरकारला विनंती केली आहे की वेळेत खरेदी करणे, मोठा वेळ देणे खरेदी करायला, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मधात ठेकेदार घुसणार नाही, सोयाबीन खरेदीमध्ये याची काळजी घेणे आणि योग्य भाव शेतकऱ्याला देने ही भूमिका घेतली। रिजल्ट आया लोकसभा का, आपका कॉन्फिडेंस थोड़ा कम तो नहीं हुआ, ये पूछा मैंने। भाई हमारा कॉन्फिडेंस कुछ कम नहीं हुआ भाई साहब, हमारा कॉन्फिडेंस बढ़ गया है, इसलिए हमने कुछ सीखा है। हार हमारी जो पराजय हुई है उसमें से हमने कुछ सीखा है और सीखने के बाद आदमी ना अलर्ट हो जाता है। तो निश्चित रूप से हम अलर्ट हो चुके हैं, आपने भी बहुत अलर्ट किया हमको, पत्रकार भाई बहनों ने। तो निश्चित रूप से पत्रकार भाई बहनों का भी मैं आभार मानता हूँ की आपने भी हमको अलर्ट किया है। नितेश राणे वारंवार जे आहेत धर्मविरोधी वक्तव्य करत राहतात, त्यानंतर याकडे पोलिसांवर सुद्धा ते असे वक्तव्य करतात जेणेकरून पोलिसांचं बरोबर संचीकरण होईल, त्यांना समज देण्यात येईल का? नाही, नितेश राणेशी मी या विषयावर संपूर्ण बोललो, नितेश राणेंनी स्पष्टीकरण केलं। नितेश राणेचं स्पष्ट मत आहे की देशामध्ये राहून देशविरोधी कारवाया करणारे मुस्लिम समाजाचे काही परिवार, या देशातला मुस्लिम इमानदार आहे, तो एकोपाने राहतो आहे। अनेक गावामध्ये अजूनही सामाजिक सलोखा आहे, हिंदू मुस्लिम एकत्र राहून काम करता आहे। पण काही आता या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, बांगलादेशच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी अनेक घटना घडल्या जगामध्ये, तिथले आधार घेऊन काही युवा पिढी, मी तुम्हाला दाव्याने सांगतो, जे काही सोशल मीडियावर आहे, बांगलादेशमध्ये झालं ते देशात करू। बघा मागे एक व्हिडिओ फिरला होता 1.5 वर्षापूर्वी तुमच्याच अकोल्यातनं कुठलं तरी, काय वक्तव्य होतं, काट डालेंगे मोदी जी को, ये कर डालेंगे, इसको काट डालेंगे, उसको काट डालेंगे। ये मोदी जी को काट डालेंगे, अमित भाई को काट डालेंगे, देवेंद्र फडणवीस जी को काट डालेंगे, काय व्हिडिओ फिरवला तुमच्याच अकोल्यातला होता बहुतेक, पातूरचा। हे मान्य आहे का तुम्हाला? हे मान्य आहे का आपल्या प्रेसला? हे मान्य आहे का जनतेला? या पद्धतीचे वक्तव्य करणारे, या पद्धतीला समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आणि पाकिस्तान आणि मोठ्या प्रमाणावर देश आहे यांच्या देशाला समर्थन करून त्या ठिकाणचे जिहाद महाराष्ट्रात आणण्याकरता जे लोक काम करतात आहेत त्याचं फाइंडिंग जे आलं आहे त्या आधारावर नितेश राणेंनी म्हटलं असे करणाऱ्या लोकांना घरात घुसून आम्ही मारू। जे काही बोलले ते दुसऱ्या भाषेत बोलता आलं असतं, पण जे काही बोलले आहेत त्यावर मात्र दुसरा विचार केला आपण। नितेश राणेचं बोलणं सोडा, पण हाही विचार आपल्याला करावा लागेल की अकोल्यात कुणी असं बोलेल, नागपूरमध्ये असं कोणी बोलेल, युवा पिढीला, मुस्लिम समाजाच्या युवा पिढीला कोणी भडकवेल, अमरावतीमध्ये असं होईल, हे कुठं मान्य आपल्याला। आणि त्यामुळे मला वाटतं मुस्लिम असो की हिंदू असो, जिहादी भाषा बोलणाऱ्यावर थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल। हिंदू सोबत व्यवहार करा, त्याची शपथ घ्या, आम्हाला जो आहे की या ठिकाणी समभाव आम्हाला मान्य नाही असं नितेश राणे म्हणतात। नितेश राणेंच्या वक्तव्य सरळ आहे। हिंदुस्थानात राहणारा हिंदू समाजाचा प्रत्येक व्यक्ती आणि हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती, जो हिंदुस्थानाच्या संस्कृतीप्रमाणे राहणारा प्रत्येक समाज, याला आमचं सर्वांना प्रोटेक्शन आहे, भाजपाचं प्रोटेक्शन आहे। मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, कोणी असो, पण हिंदू विरोधी, देश विरोधी वागणाऱ्या बोलणाऱ्यांना आम्ही 100% त्यांच्या विरोधात आहे आणि ती विरोधी भूमिका पक्की आहे। अजित पवार यांच्यावर राजकीय दबावाची चर्चा आहे आणि तसं पत्र देखील व्हायरल झालंय, दबाव कुणाचा आहे नेमका? तुम्ही बघितला का दबाव? तसं पत्र दिलाय कार्यकर्ता, कोणी बघितलं? काही दबाव नाही। अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे, अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे, अजित पवार महायुतीचे चांगले घटक आहे आणि अजित पवार खूप दिवस आमच्यासोबत राहतील, अनेक दिवस। 29 सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटील पुन्हा बसणार उपोषणाला, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावर नेमकं तुमचं काय मत आहे की त्यांना सगळ्यात होण्याचा निर्णय दिला गेला पाहिजे की नाही? मी यापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि माझं व्यक्तिगत मन मांडलेलं आहे, मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। कायद्यानुसार मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या ते समाज मजबूत नाही अशा ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे। असं नाही आहे की मराठा समाजामध्ये
आर्थिक दुर्बल नाही आहे, तिथेही त्या ठिकाणी आर्थिक गरिबी आहे, तिथेही सामाजिक परिस्थिती बरोबर नाही आहे. तर आरक्षण दिलं पाहिजे या मताशी मी 100% आहे. पण मराठा समाजाला आरक्षण देताना 0.001%ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. धनगर समाजाला पुन्हा अल्टिमेटम दिलाय सरकार. धक्का ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण पाठीशी आहे, सरकारच्या पाठीशी आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी मराठा आरक्षणाची जबाबदारी घेतली आहे, छत्रपती शिवरायाच्या साक्षीने घेतलेली आहे. आणि त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि जरांगेजी बसून पुढचा मार्ग काढतील. सर ओबीसी चेहरा सर अकोला आणि नागपूर जर सोडलं तर भाजपची पिछेहाट झालेली आहे आपल्या विदर्भात आणि तुम्ही सुद्धा विदर्भाच्या, तर यावर आपली काय भूमिका? मी वारंवार सांगितलं, कोण विदर्भातला आहे, कोण मराठवाड्यातला आहे, कोण मुंबईतला, याला फरक पडत नाही. त्या त्या ठिकाणची निवडणूक ही झाली. आता आम्ही मागच्या वेळी 10च्या 10 सीट जिंकल्या, त्यानंतर त्यापूर्वी 11च्या 11 जिंकल्या, 9च्या 9 जिंकल्या. त्यामुळं ज्या ज्या वेळेत जी परिस्थिती निर्माण झाली, 2014ची वेगळी परिस्थिती होती, 2019ची वेगळी आहे, 2024ची वेगळी आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की विदर्भाच्या जनतेला फार दोष देण्यापेक्षा काय चुकलं आमचं, काय आम्ही कमी पडलो आहे, कुठल्याही प्रदेशाला दोष देऊ नका. विदर्भ नेहमीच भाजपच्या मागे उभं राहिला आहे. 2014मध्ये 44 सीट भाजपच्या निवडून आल्या विधानसभेत, मग 29 सीट निवडून आल्या. विदर्भाने भाजपला भरपूर दिला आहे, भरभरून दिला आहे. आम्ही जिथं चुकलो आहे, आता नवनीत राणा 19,000 मतांनी पडल्या. 3 मतं एका बूथवर पुन्हा भेटले असते. क्षमता होती का नाही मतं घ्यायची? होती आमची क्षमता. पण आम्हीच वाटलं आम्हालाही मोदीजी आहे अशाच हवेने येऊन जातील. आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी चुकलो आहे, खरंच चुकलो आहे आणि शिकलो आहे. मी वारंवार सांगतो. ओबीसी चेहरा म्हणून तुमचा पक्ष पुढील मुख्यमंत्री पदासाठी चाचपणी करताय, त्यात तुमचं नाव समोर येत आहे. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल? भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री व्हावा याबद्दलची कुठलीही चर्चा नाही, भाजपमध्ये नाही, महायुतीमध्ये नाही. आज एकच चर्चा आहे, विकसित महाराष्ट्राकरता, विकसित देशाकरता महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार हे आणणे आणि ज्या आम्ही योजना केल्या आहे, मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजना, हे पुढे चालणे. शेतकऱ्याला वीज बिल पूर्ण माफ केलं. शेतकऱ्याला दिवसाने वीज द्यायची आहे, म्हणजे शेतकऱ्याला दिवसाने वीज द्यायची आहे, हा संकल्प आहे आमचा. दिवसाने वीज, मी दाव्याने सांगतो, पुढच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 42 लक्ष शेतकऱ्यांना जेवढे पंप आहे, 44 लाख लोकांच्या घरी पंप आहे, शेतकऱ्याच्या घरी. या पंपांना दिवसाने 12 तास वीज मिळणे हा संकल्प आहे, हा महत्त्वाचा आहे. याकरता सरकार पाहिजे आहे. जी योजना आम्ही सुरू केली, मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा, ज्या मुलींना मोफत शिक्षणाची सोय आम्ही करतो आहे, या योजना केंद्र सरकार, राज्य सरकारचा सपोर्ट घेऊन, दोन्ही सरकारचा सपोर्ट लागत आहे, याचा सपोर्ट घेऊन या योजना पुढचे 5 वर्ष महाराष्ट्राला स्तरीय देण्याकरता चालू ठेवणे, याकरता सरकार पाहिजे आहे. तुम्हालाही माझी विनंती आहे, तुम्ही जेव्हा मशीनवर मत द्याल तेव्हा महायुतीलाच मत द्याल. अरे कुछ बात तो ऐसी होनी चाहिए. सामाजिक भूमिका येणारच आहे. प्रत्येक समाजाला त्यांचा प्रश्न आहे. एकाच दिवशी काही सारे प्रश्न सुटणार नाही. पण मला असं वाटतं आरक्षणाचा कधीतरी एकत्रित विषय घेतला पाहिजे आणि सर्व समाजाचे जे प्रश्न आरक्षणाचे ते एकत्रितपणे केंद्र सरकार, राज्य सरकार बसून याचा मार्ग काढला पाहिजे. महायुतीत अनेक जागांवर दावे केले जात आहेत. नेमकं 3 जागांवर एकमत झालेलं आहे. आणि दुसरं हेच की 100 जागा जवळपास काही दिवसात डिक्लेअर करणार आहे. तर या जागा म्हणजे जे ऑलरेडी आहे सिटिंग त्यांना देण्यात येणार आहे की नवीन चेहरे आहे? मी अत्यंत नम्रपणे जी आतली गोष्ट सांगतो. अंदर काय आमचे 3ही नेते, देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा, जे राज्याचे नेते आहेत,
या तिघांनी बसून काही वेळ मी बसलो आहे. एक विषय पक्का झाला, कुठल्या सीटला कोणी आग्रह करायचा नाही. ज्यांच्याकडे त्या सीटवर चांगला उमेदवार आहे, ज्या सीटवर एकनाथजी जिंकू शकतात त्या ठिकाणी एकनाथजीला, अजितदादा जिंकू शकतात अजितदादाला, भाजप जिंकेल भाजपला. आणि तिघांचे आम्ही एका समोर बसून तिघही आम्ही प्रेझेंट करतो आहे, आमचा दावा त्यांचा दावा. त्यातून मग हे ठरलं आहे, आग्रह नाही, महायुती कशी जिंकेल यावर सीटचं आम्ही वाटप करणार आहे. आणि जवळपास 70% 75%च्या जागेवर आमचं एकमतही झालं आहे. थोडं काही ठिकाणी आहे त्याचं 10-15% ते सुटून जाईल एक दोन दिवसामध्ये. काही शिवसेना भाजपच्या समोर आहे, काही ठिकाणी NCP भाजपच्या समोर आहे, काही तिघही आहोत असे त्या ठिकाणी काही दावे प्रतिदावे आहे. पण आग्रह नाही, आग्रह नसल्यामुळं युती सोपी आहे. मी पहिल्यांदा बघितलं आहे युतीमध्ये की फार आग्रह नाही आहे, ही सीट त्याला की ही सीट त्याला. सिटिंग गेटिंगमध्ये असं नाही आहे की सिटिंग गेटिंग कायम राहतील. सिटिंग गेटिंगमध्ये सुद्धा काही जागा एखादं वाटलं भाजपला वाटतं हे आम्ही जिंकत नाही, आम्ही सोडून देऊ. शिवसेना एकनाथ शिंदेला वाटलं की बाबा हे आम्ही जिंकत नाही, ते आम्हाला भाजपला देऊन टाकतील, भाजपकडे स्ट्रॉंग उमेदवार आहे. अजितदादाला असं वाटलं एखादी सीट अशी आहे ज्या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग आहे, आमची सिटिंग आहे, ते या विचार करतील. त्यामुळं आत्ता तरी किमान महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सर्व सुरळीत चालू आहे. छोड़ के आया वो आपके साथ कैसे अच्छे से रहेंगे, ये भी विचार कीजिए. नहीं, बहुत जगह अजीत दादा के उम्मीदवार भी स्ट्रांग है, उनके मंत्री है. तो हम तो जो जहाँ स्ट्रांग है वहाँ दावा करना कोई, हम तो कहीं पूरे नहीं है. ये बताइए, सारे पूर्ण है क्या? सब अपूर्ण है. हम भी पूरे 208 ऐसे पूरे नहीं है. हमें भी कई जगह पे इतने स्ट्रांग हम नहीं कि हम जीत सकते हैं. कई जगह अजीत दादा स्ट्रांग है, कई जगह एकनाथ शिंदे स्ट्रांग है, कई जगह हम युति से लड़ते हैं पहले से. भाजप सेना की युति है हमारी, हम तो कभी एक ही बार 288 लड़े 2014 में. तो ऐसा नहीं है, हमने अपनी भी ताकद देखनी चाहिए. हमारी भी ताकद क्या है वह हम करेंगे. सर, एकीकडे तुम्ही म्हणता की आमचं सर्व संघर्ष झालं, कोणी आग्रह करणारी जागेसाठी, पण दुसरीकडे असं आहे की 3 वेळा असं दोन्ही त्यांना उमेदवारी दिला नसल्याने भास्करराव खतगावकर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोलत. मी वारंवार सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या सर्व लीडर्स जे प्रॉबेबल लीडर आहे सर्वांकरता वेगवेगळ्या पद्धतीने विचार करताय. प्रत्येकाला काही विधानसभा लोकसभा लढता येणार नाही, काही सरकारमधले स्थान आहेत, काही विधान परिषद आहेत. आम्ही आमचे देवेंद्रजी आम्ही सर्व बसून त्या नेतृत्वाला त्या पद्धतीने त्या उंचीच्या नेत्यांना आम्ही कुठं ना कुठं संधी देणार आहोत. फक्त एवढंच आहे, काही लोकांना थांबायचंच नाही आहे, विधानसभाच लढायची आहे, आम्ही तिथे हतबल आहोत. त्या ठिकाणी पक्ष तर काही करू शकत नाही. ज्या ठिकाणी हतबल आहोत आम्ही काही केलं तर देऊ शकत नाही. एवढंच आहे, ज्यांची मानसिकता कुठं नाही कुठं कमजोर झाली आहे. कारण युतीच्या राजकारणामध्ये वाटतं की मी लढू शकत नाही, त्यांना वाटतं की नाही मला विधानसभाच लढायची आहे. त्या ठिकाणी आम्ही काही करू शकणार नाही. पण माझी अशा सर्व नेतृत्वाची व्यक्तिगत चर्चा झाली आहे. सर्वांनी कुठं नाही कुठं चांगला मार्ग निघेल. आणि खूपच झालं तर मला वाटते 2-4 सीटवर हा फरक पडेल. बाकी महाराष्ट्राचे आमचे सर्व नेते आमच्या भूमिकेला मान्य झाले आहे. आम्ही आमच्या नेत्यांना कुठं ना कुठं चांगल्या पद्धतीने सामावून घेऊ. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद.